संस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची मानसिकता ही वेगवेगळी असते। ही मानसिकता त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर, सहकार्यांशी वागणुकीवर आणि संस्थेच्या एकूण प्रगतीवर थेट परिणाम करत असते। नमस्कार, मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी कोचिंग क्लासेस पुसद। आम्ही वर्ग 5वी ते 12वी ज्यामध्ये नीट, JEE व CET अशा सर्व विषयांचे क्लासेस पुसद शहरामध्ये चालवतो। अनेक मित्रांशी, नातेवाईकांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा ते त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाबद्दल फार चिंताग्रस्त असतात, सतत तक्रार करत असतात आणि म्हणून त्याच विषयावर आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत। कर्मचारी वर्गाच्या मानसिकतेचे प्रकार। प्रकार नंबर 1, सकारात्मक मानसिकता असलेले कर्मचारी। हे कर्मचारी कामात रस घेणारे व उत्साही असतात, नवीन कल्पना मांडणारे, नवीन गोष्टी शिकायची तयारी दाखवणारे, संघटितपणे काम करणारे, टीम स्पिरिटवर भरोसा ठेवणारे व अडचणीवर उपाय शोधणारे असतात। दुसरा प्रकार, सामान्य व तटस्थ मानसिकता असणारे कर्मचारी। यामध्ये दिलेले काम प्रामाणिकपणे पण मर्यादित पातळीवरच करणारे, नियम पाळणारे पण स्वतःहून कोणत्याही कामामध्ये पुढाकार न घेणारे, जबाबदारी घेण्यापेक्षा एखाद्याच्या आदेशाची वाट पाहणारे असे कर्मचारी या प्रकारामध्ये मोडतात। तिसरा प्रकार आहे नकारात्मक मानसिकता असलेले कर्मचारी। बदल स्वीकारायला तयार नसणारे, सतत तक्रार करणारे किंवा नेहमी नाराज राहणारे, सहकाऱ्यांना, बाजूच्या परिसराला निरुत्साही करणारे, एकमेकांमध्ये गॉसिप करणारे, कामात टाळाटाळ करून जबाबदारीपासून नेहमी पळ काढणारे, काम कसे चुकेल यावर जास्त लक्ष देणारे या प्रकारात येतात। आणि शेवटचा म्हणजे चौथा, नेतृत्व मानसिकता असलेले कर्मचारी, जे दूरदृष्टी ठेवून विचार करतात, इतरांना मार्गदर्शन करतात, प्रेरित करतात, निर्णयक्षम असतात व नेहमी जबाबदारी स्वीकारतात। संस्थेच्या हितासाठी ते स्वतःहून पुढाकार घेतात। थोडक्यात सांगायचे तर काही कर्मचारी संस्थेला पुढे नेतात, ते सकारात्मक व नेतृत्व मानसिकतेचे असतात। काही फक्त काम चालवतात, जे तटस्थ मानसिकतेचे असतात, तर काही संस्थेला मागे कसे खेचता येईल याचाच नेहमी विचार करतात, ते नकारात्मक मानसिकतेचे असतात। आपण जर कर्मचारी असाल तर आत्मपरीक्षण करा की आपण कोणत्या प्रकारात आहोत आणि आपण कोणत्या प्रकारात असावं, जेणेकरून आपल्यामुळे ही संस्था भरभराटीला येईल। जर आपण संस्थेचे अध्यक्ष, मालक किंवा मॅनेजर असाल तर निरीक्षण करा की आपला कर्मचारी कोणत्या प्रकारात मोडतो आणि त्यांना चौथ्या प्रकारात आणून त्यांची आणि पर्यायाने संस्थेची प्रगती कशी करता येईल। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आवर्जून कमेंटमध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच उपलब्ध होतील। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये। कर्मचारी वर्गांचं नियोजन कसं करावं, त्यांच्याकडून चांगल्या प्रकारचं काम कशा प्रकारे करून घेता येईल, त्यांच्या सर्व अडीअडचणी कशा प्रकारे समजून घेता येईल, त्याकरिता चिंतामणी इन्स्टिट्यूटद्वारे कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग वर्गसुद्धा या ठिकाणी चालवला जातो। जर आपण संस्थेचे अध्यक्ष किंवा मालक असाल तर आम्हाला आवर्जून पर्सनली संपर्क करा। आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या संस्थेच्या वतीने राबवता येईल व आपल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आपल्याला एका नेक्स्ट लेव्हलपर्यंत नेता येईल। धन्यवाद।